नमस्कार. मोबाईल डेअरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत मोबाईल डेअरीमधील नवीन ॲड केलेल्या अनुदान फीचरबद्दल. तर हे फीचर तुम्हाला वापरण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला मोबाईल डेअरीच्या सपोर्ट नंबरवर कॉल करून त्याबद्दल ते फीचर ऑन करून घ्यायचं आहे. त्यासाठी ₹590 शुल्क आहे. यानंतर हे फीचर ऑन झाल्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईल डेअरी ॲपमध्ये यायचं आहे. इथे आपण पहिल्यांदा रिफ्रेश करू शकता. रिफ्रेश केल्यानंतर आपल्याला दूध उत्पादक या ऑप्शनमध्ये जायचं आहे. आता आपण सर्वप्रथम आपले जे एक्झिस्टिंग कस्टमर आहे त्यांच्यासाठी डेटा कसा ॲड करायचा हे आपण शिकणार आहोत. यासाठी आपल्याला इथे सर्वप्रथम या कस्टमरवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर वरती इथे पेनाचं बटन दाबायचे आहे आणि आता कस्टमरचा आधार नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे. यानंतर कस्टमरचा फार्मर आय डी आपल्याला टाकायचा आहे. आधार नंबर आणि फार्मर आय डी टाकल्यानंतर आता आपल्याला सेव्ह करा या बटनवर क्लिक करायचं आहे. तर याप्रमाणे आपण एक्झिस्टिंग कस्टमरसाठी फार्मर आय डी आणि आधार क्रमांक टाकू शकता. नवीन कस्टमर जोडण्यासाठी आपण प्लसवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला ही सगळी माहिती भरायची आहे. आता मला नवीन कस्टमर जोडायचं नाही त्यामुळे मी इथे जोडत नाही, पण आपण इथून नवीन कस्टमर पण जोडू शकता. यानंतर आता जर आपण मोबाईल डेअरी कस्टमरला म्हणजे तुमच्या दूध उत्पादकांना शेतकरी ॲप दिलेले असेल तर शेतकरी त्यामध्ये जाऊन आपल्या जनावरांची माहिती टाकू शकतात. तर त्यासाठी शेतकऱ्याने आपल्या मोबाईल डेअरी कस्टमर या ॲपमध्ये जायचं आहे. इथे आल्यानंतर आता त्यांना जनावरे हा नवीन ऑप्शन दिसणार आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर त्यांना नवीन जनावरांची माहिती इथे भरता येणार आहे. तर यासाठी सर्वप्रथम नवीन जोडा या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रकार निवडण्यासाठी टॅप करायचं आहे. इथे आपण गाय म्हैस सिलेक्ट करू शकता. यानंतर गायची जात निवडायची आहे. आता मी इथं माझ्या गायची जात जर्सी निवडत आहे. यानंतर गाय दूध देते की नाही यासाठी होय नाही हा ऑप्शन आहे. माझी गाय दूध देत आहे तर मी इथे होय निवडणार, नसेल तर नाही निवडणार. त्यानंतर मी आता गायीचं नाव देणार आहे. यानंतर मला गायीचा टॅग नंबर बिल्ला क्रमांक इथे ॲड करायचा आहे. त्यानंतर मी इथे गायीची जन्मतारीख ॲड करू शकतो. आता मी इथे जन्मतारीख ॲड करत आहे. त्यानंतर गाय प्रतिदिन किती लिटर दूध देते हे मला ॲड करायचं आहे. हे ॲड करण्यासाठी मी इथे 25 लिटर असं टाकत आहे. यानंतर जर आपल्याला अजून माहिती भरायची असेल तर सेव्ह करा आणि सुरू सेव्ह ठेवा या बटनावर क्लिक केल्यानंतर डिफॉल्ट माहिती तसेच राहाल आणि तुम्ही याच पेजवर राहाल. आता मला तात्पुरतं एकच गायीची माहिती भरायची आहे. तर आता मी सेव्ह करा या बटनावर क्लिक करत आहे. आता मला एरर आलेला आहे. टॅग क्रमांक 12 अंकी हवा. तर आता मी 12 अंकी टॅग क्रमांक फिल करत आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे मी आता या गायीची माहिती भरलेली आहे. आपणही शेतकऱ्यांना सांगून त्यांच्या कस्टमर ॲपमधून ही माहिती भरू शकता. या व्यतिरिक्त जर कस्टमरकडे मोबाईल डेअरी फार्मर ॲप नसेल तर सेंटर मालक कॉम्प्युटर लॉग इनमध्ये जाऊन ही माहिती स्वतः भरू शकतात. तर यासाठी तुम्हाला ही माहिती पुढील व्हिडिओमध्ये मिळेल. धन्यवाद.